जय जिजाऊ मित्रांनो, मी दीपक कदम। सर्वप्रथम तुम्हा सर्व बांधवांचे अभिनंदन यासाठी की आपण सर्व बांधवांनी 18 पगड जातीतील सर्व मावळ्यांना सोबत घेऊन मुंबईमध्ये जी धडक मारलेली आहे आणि त्या जोरावर 5 दिवस आपण त्या ठिकाणी अधिराज्य गाजवलं आणि यामुळं या सरकारला नमावं लागलं। मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणासमोर नमावं लागलं, त्यांच्या लढ्यासमोर झुकावं लागलं आणि मराठ्यांच्या हक्काचं कुणबी आरक्षण त्यांच्या पदरात टाकावं लागलं। त्यासाठी त्यांनी 2 सप्टेंबर रोजी GR काढला। त्या GRमध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी या ठिकाणी सुलभता येणार आहे। आता ही हैदराबाद गॅजेट म्हणजे काय, त्याच्यानुसार नोंदी कशा आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारामध्ये आहेत याची माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बांधवांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळावे याची माहिती होईल। तर आता राहिला मुंबईचा प्रश्न। तर या ठिकाणी मराठ्यांच्या शौर्याची परंपरा आपल्याला सांगावं लागेल की मराठी जर एक झाली तर काय करू शकतात। इतिहासाचे दाखले जर घेतले आपण तर आपण नागपूरकर भोसल्यांचं एक उत्तम उदाहरण आहे। या भोसल्यांच्या दहशतीचे उत्तम उदाहरण म्हणजे कलकत्ता, जे इथून 3-3.5 हजार दूर आहे, त्या ठिकाणी कलकत्त्याच्या भोवती एक फार मोठं खंदक आहे। ते खंदकाचं नाव काय माहिती आहे का? मराठा डीच। आणि हे कशासाठी स्थापन केलं होतं? तिथल्या राजांना अशी भीती होती की हे नागपूरचे भोसले, महाराष्ट्रातले भोसले हे मराठे जर त्या ठिकाणी आक्रमणाला आले तर त्यांना काही कालावधीसाठी तिथं रोखता येईल। त्या खंदकामध्ये पाणी सोडून म्हणा, पावसाळ्यामध्ये जर आले, उन्हाळ्यामध्ये जर आले तर त्या ठिकाणी लाकडं टाकून त्या ठिकाणी आग लावायची, जेणेकरून 2-4 दिवस 8 दिवस त्या ठिकाणी मराठी तिकडे थांबतील आणि तेवढ्या कालावधीमध्ये हे आपल्या सुखरूप कुठंतरी पळून जातील। या हिशोबानं त्या खंदकाला नाव मराठा डीच केलं होतं। आजही ते इतिहासाची साक्ष देतं। अटकपासून कटकपर्यंत मराठ्यांनी झेंडे लावले आहेत, परंतु त्यासाठी गरज आहे ती एकत्र येण्याची आणि एक दिलानं लढण्यासाठी। संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील आपलं जे नेतृत्व लाभलेलं आहे, या नेतृत्वाच्या लढ्यामध्ये सर्व मराठी आपल्यामधले पक्षभेद, सर्व अंतर्गत मतभेद विसरून आणि 18 पगड जातीतील मावळे आपल्यातले मतभेद विसरून या एका छत्रीखाली येत आहेत एक मराठी म्हणून। आणि यांच्या जोरावर आपण जो GR मिळवलेला आहे हैदराबाद गॅजेट। हैदराबाद गॅजेट म्हणजे नेमकं काय, तर त्या तत्कालीन शासनाचं एक राजपत्र आहे। मग हे राजपत्र कशासाठी काढलं होतं, तर प्रत्येक जी जातीनिहाय जनगणना झाली होती निजामाच्या काळामध्ये, त्या जनगणनेचा एकंदरीत रिपोर्ट काय आहे या राजपत्रामध्ये दिलेलं असतं। कारण जनगणनेचे हजारो पानं असतात, ते हजारो पानं काय सगळीकडे वाचणं किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं हे सोयीचं नसतं, म्हणून राजपत्र काढलं जातं। तर ह्या गॅजेटमध्ये नेमकं काय, मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की हे हैदराबाद गॅजेट एक नाही, 6 गॅजेट आहेत। या 6 गॅजेटचा अभ्यास करण्यासाठी आम्ही स्वतः त्या ठिकाणी तब्बल 3 वेळेस गेलो होतो। तर त्यापैकी 2 वेळेस आम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागला, म्हणजे करायला मिळालेला आहे। आणि त्या माहितीच्या आधारे मी तुमच्यासमोर सांगतो की हे जे 6 ज्या जनगणना झाल्या होत्या त्याच्यामध्ये पहिली जनगणना अतिशय महत्त्वाची आहे। ती जनगणना म्हणजे 1881ची जनगणना। या जनगणना फक्त ही जनगणना नव्हती, तर त्याच्यासोबतच लँड सर्वे रिपोर्ट होता। आणि याचे सगळे रेकॉर्ड कुठं उपलब्ध आहेत माहिती आहे का? चीफ कमिशनर अँड लँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिस नामपल्ली, जे की हैदराबादमधला एक भाग आहे, त्या ठिकाणी या 1881च्या लँड सर्वेचं पूर्ण रेकॉर्ड उपलब्ध आहे, गावानुसार सुद्धा। त्या ठिकाणी जाऊन तुमची जर इच्छा असेल तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही जा, तुम्हाला तिथं मिळेल ते। परंतु जाते वेळेस तुम्हाला सोबत एक शासकीय कागद घेऊन जावं लागेल आणि त्या कागदावर परवानगी लागेल। कुणाची माहिती आहे का? कमीत कमी मराठवाड्याचे विभागीय आयुक्त यांची परवानगी किंवा महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी, या दोघांपैकी एक जर तुम्हाला कागद देईल परवानगीचा, तरच त्या ठिकाणी ते पूर्ण रेकॉर्ड दाखवतात। आम्हाला सुद्धा त्यांनी पूर्ण रेकॉर्ड दाखवलं नाही, कारण आमच्याकडं ते कागद नव्हता परवानगीचा। आमच्याकडं उपजिल्हाधिकाऱ्यांचा कागद होता। आदरणीय डॉक्टर सचिन खल्लाळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एक टीम मागच्या कालावधीमध्ये तिथे गेली होती, 2 वेळेस गेली होती। तर त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो, तर त्या रेकॉर्ड पूर्ण उपलब्ध आजही आहे। तसंच आम्ही दुसरं एक ठिकाण बघितलं, सेन्सस ऑफिस, जे की जनगणनेचं एक मध्यवर्ती ठिकाण आहे। आणि तिसरं एक लायब्ररीमध्ये पूर्णतः गावानुसार सुद्धा नोंदी उपलब्ध आहेत। आणि गॅजेट जे आहेत हे गॅजेट लायब्ररीमध्ये जाईल, विशेष म्हणजे तुम्ही जाऊ शकता, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परवानगीचं पत्र नाही। आता त्या सगळे या ठिकाणी आहे तरी काय, तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की 1881च्या जनगणनेमध्ये मराठवाड्यामध्ये नवे पूर्ण हैदराबाद स्टेटमध्ये 16,58,665 कुणबी आहे।
परंतु त्याच्यामधले 80% कुणबी हे मराठवाड्यातलेच आहे. कशामुळं? कारण हैदराबादमध्ये आणि कर्नाटकामध्ये, तेलंगणामध्ये हा पूर्ण हैदराबादचा भाग होता त्यावेळेस, निजामाचा राज्यकर्त्याचा भाग होता. परंतु त्या ठिकाणच्या जे काही वर्ग होता, शेतकरी वर्ग, तर त्यांना कापू हे नाव आहे. मग कुणबी कुठं आहे? तर ते महाराष्ट्रामध्येच आहेत आणि मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधलेलं आहे. म्हणून 80% जे लोक आहेत ते या ठिकाणचे आहेत. म्हणजे 16,58,000च्या 80% इथंच असतील. साधारणतः 14 लाखाच्या जवळपास, 14-15 लाखाच्या जवळपास त्यावेळेस कुणबी होते. आणि आता जो जी आर काढला त्याच्यामध्ये उल्लेख आहे 1921 आणि 1931च्या हैदराबाद गॅजेटचा. परंतु असा कुठंच उल्लेख नाही की तुम्ही 1881च्या हैदराबाद गॅजेटचा अभ्यास करू नका म्हणून असं कुठं सांगितलं आहे. तुम्ही त्याच्या नोंदीनुसार सुद्धा सर्टिफिकेट काढू शकता. नवे आता जे शिंदे कमिशन जे स्थापन झालेलं आहे, त्या शिंदे कमिशनच्या मूळ ज्या नोंदी मिळालेल्या आहेत त्या सगळ्या 1881च्या नोंदी आहेत सगळ्या. आणि त्यावेळेस अतिशय महत्त्वाचे 3 भाग होते जे की जातीशी संबंधित होते. हे ते बघा लिहून ठेवले आहेत की नमुना नंबर 36, नमुना नंबर 33 आणि नमुना नंबर 34. सध्या महाराष्ट्र शासनाने नमुना नंबर 33 आणि नमुना नंबर 34 मध्ये ज्या काही नोंदी आहेत त्याच्यामध्ये नाव असतं आणि नावाच्या समोर त्याच्या जातीचं वर्णन असतं 33-34 मध्ये, ते मान्य केलेलं आहे आणि त्यानुसार कुणबी सर्टिफिकेट मिळले जातं. परंतु मराठवाड्यामध्ये ह्या नोंदी फक्त सुमारे 48,000 सापडल्या. ही एक वास्तविक परिस्थिती आहे. आपण जरी म्हणत असलो 58 लाख नोंदी सापडल्या, परंतु मराठवाड्याला जिथं गरज जास्त होती तिथं मात्र 48,000 नोंदी आहेत आणि त्या सगळ्या नोंदी नमुना नंबर 33-34 मध्ये आहेत, जे की रेकॉर्ड प्रत्येक तालुक्याच्या भूमी अभिलेखमध्ये असतं. आपल्या गावाचं जाऊन तिथं बघू शकता रीतसर अर्ज देऊन. आता हे नमुना नंबर 36 काय आहे? 36 अतिशय महत्त्वाचा भाग आहे. नमुना नंबर 33-34 हा गावामधला पूर्ण नावानिश सर्वे आहे आणि 36 म्हणजे त्याचा गोषवारा आहे, म्हणजे त्याचं एकीकरण आहे. त्याचा सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगतो की एखाद्या गावामध्ये समजा त्यावेळेस 1881ला 50 माणसं होती, त्याच्यापैकी समजा 30 माणसं मराठाई जातीची होती, 10 माणसं ही सुतार जातीची होती आणि 10 माणसं ही बौद्ध जातीची होती. त्यावेळेस त्यांना महार हे शब्द त्या ठिकाणी लिखित आहे. तर अशा प्रकारे ही 50 झाली. तर एकीकरणामध्ये काय माहिती आहे का? 30 मराठा नाही, ते 30 कुणबी आहेत. 10 काय आहेत? तर सुतार आहेत आणि 10 आमचे बौद्ध बांधव आहेत. त्यावेळेस त्यांना महार हा शब्द त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेला आहे. मग आता मला सांगा, नमुना नंबर 33 आणि 33-34 नुसार 36 तयार केलेला आहे. मग इथं मराठा आहे 33-34 मध्ये, तर मग 36 मध्ये कुणबी कसा टाकलेला आहे? तर त्यासाठी अजून खोलावर जावं लागेल. मित्रांनो, निजामाचं राज्य 1948 पर्यंत या मराठवाड्यात होतं. या 48 पर्यंत निजामाने जेवढे काही सर्वे केले आहेत त्या प्रत्येक सर्वेमध्ये मराठा ही जात कुठंच लिहिलेली नाही. त्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस कुणबी या प्रवर्गामध्ये टाकलेलं आहे. कोणत्या प्रवर्गात टाकलेलं आहे? कुणबी. म्हणजे जरी नावासमोर तुमच्या मराठा लिहिलेला असेल तरी तुम्हाला एकीकरणामध्ये कुणबी मध्ये गणलेला आहे. आणि मित्रांनो, आम्ही जेव्हा वसमत तालुक्यातल्या प्रत्येक गावाचं रेकॉर्ड चाललं त्यावेळेस आमच्यासोबत वडील लिपिवाचक डॉक्टर कामाजी डग साहेब होते आणि इतरही बांधव होते. आमचे ज्ञानराज कदम सर होते, आदरणीय भोसले साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये डॉक्टर सचिन खलार साहेबांनी एक टीम तयार केली होती. NM भोसले सर होते, त्याच्यानंतर करण जाधव हा आमचा एक मित्र होता. अशी बरीच मोठी लिस्ट आहे. बाळासाहेब भोसले म्हणून होते. हे या बांधवांनी सगळ्यांनी खूप मदत केली आणि आम्ही जेव्हा प्रत्यक्षामध्ये सर्वे केले 33-34 पूर्ण झालं, परंतु 36 हा अतिशय महत्त्वाचा रेकॉर्ड आहे. समजा आता तुम्हाला सांगतो, मराठवाड्यामध्ये जेवढे लोक आहेत तर त्याच्यापैकी 10% लोकांना 33-34 नुसार सर्टिफिकेट मिळालेले आहे. परंतु आताचा जो जी आर निघालेला आहे त्याचा वापर आपण 36 साठी करू शकतो आणि या 36 साठी जर वापर केला तर अजून 20% लोकांना सहजपणे कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतात. त्याची सोपी प्रोसिजर आहे. उदाहरणार्थ वसमत तालुक्याचं उदाहरण देतो तुम्हाला. बोराळा एक छोटंसं गाव आहे, त्या गावामध्ये 100 नोंदी आहेत. इकडं रेणकापूर आहे, इकडं लहान आहे, इकडं कौडगाव आहे. हे सगळे जे बांधव या बांधवांच्या नोंदी सगळ्या नमुना नंबर 36 मध्ये आहेत. त्या ठिकाणी नावासमोर त्यांच्या मराठा आहे, परंतु एकीकरणामध्ये कुणबी आहे. म्हणून ते तशा प्रकारचा अर्ज करून कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी SDM किंवा तहसीलदाराकडं साहेबांकडं अर्ज करू शकतात
आणि जर नाही दिलं तर रीतसरपणे त्यांनी कोर्टामध्ये जाऊन सुद्धा ते प्रमाणपत्र मिळू शकतो. फक्त गरज कशाची आहे तर लांबपर्यंत लढा देण्याची, म्हणजे दूरवर एक पद्धतशीरपणे कायदेशीर लढाई लढण्याची गरज आहे. ती आपण लढली पाहिजे. कारण नोंदीच्या आधाराशिवाय किंवा शपथपत्राशिवाय आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळू शकत नाही. म्हणून ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. ज्या ज्या गावामध्ये नमुना नंबर 36 जे की भूमी अभिलेखमध्ये असतं ती शोधलं नाही, ती शोधा. अनेक आता कळमनुरीमध्ये 28 गावामध्ये नमुना नंबर 36 मध्ये सगळे कुणबी आहे. सेनगावमध्ये सुद्धा तेवढे सुमारे 30 गावामध्ये आहे. आणि हिंगोलीचं उदाहरण हे फक्त मी तुम्हाला हिंगोलीचं सांगतोय. असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या नोंदी आहेत त्या शोधा. कारण आपण आजची जी खरी लढाई ही आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तुम्ही कुणबी नोंदी शोधायला बऱ्याच तालुक्यांनी अजून सुरुवातच केली नाही. काही काही असे तालुके आहेत जिथे एक नोंद सुद्धा कोणी शोधली नाही. आणि शासनाने सगळी समिती स्थापन केली आहे. तुम्हाला मोडी लिपी वाचक उपलब्ध करून देण्यासाठी स्पष्ट GR केलेला आहे. परंतु गरज कशाची आहे तर आपल्या इच्छाशक्तीची. आपण स्वतःहून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकलाशी. एवढा मोठा जो लढा मनोजदादांनी उभारलेला आहे त्याच्यामुळे एवढ्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. सगळं ताट वाढून दिलेलं आहे तुम्हाला. आता फक्त ते घ्या आणि तोंडामध्ये घालून त्याचं अन्नप्राशन करा, जेवण करा आणि राहा. कुपोषित राहू नका, म्हणजे आरक्षणापासून वंचित राहू नका. ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. थोडासा तरी प्रयत्न करा. अरे आपण बांधव जरा लक्षात ठेवलं पाहिजे. लाखो रुपये फीस भरतो रे, लाखो. MBBSला एखादा विद्यार्थी लागला किंवा एखाद्या शिक्षण घेण्यासाठी इंजिनियर लागला, तिथं फीस किती असते? 75,000, 80,000, 1 लाख, 2 लाख, 10 लाख. तिथं गुपचूप भरतो रे आपण. त्यात तसं भरू नका. तुमच्या हक्काचं हे कुणबी आरक्षण OBC मध्ये जा आणि त्या आरक्षणाचा लाभ घ्या. आता फक्त मराठाच या आरक्षणाच्या बाहेर राहिलेलं आहे, दुसरं कोणी राहिलेलं नाही आहे. आता बाकीचे जे आमचे जे दुसरे ओपनमधले जे काही बांधव आहेत त्यांना स्पष्टपणे शिष्यवृत्त्या किंवा त्यांचे महामंडळ झालेले आहेत आणि ते खूप ॲक्टिव्ह आहेत. परंतु मराठा समाज खूप अज्ञानी आहे. त्यांचे सगळे महामंडळ जे आहेत फक्त नावापुरते चालतात आणि मराठ्यांना त्यांची वावरं विकून, जमिनी विकून शिक्षण घ्यावं लागले आणि शिक्षण घेऊन सुद्धा शेवटी त्याचा काहीच फायदा होईना. कारण आरक्षणानुसार सगळ्या भरत्या व्हायला आणि आरक्षणामध्ये आपण कुठंच नाही. तर म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. थोडंसं कुणबी नोंदी शोधण्यासाठी या हैदराबाद गॅजेटचा वापर करण्यासाठी थोडेसे प्रयत्न करा आणि या आरक्षणामध्ये या, तरच आपलं भलं आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की शिका, संघटित व्हा व मग संघर्ष करा. कशामुळे सांगतात माहिती आहे का? तुम्ही जर न शिकता, न संघटित होता जर तुम्ही विनाकारण जर संघर्ष करायला लागाल तर तुमचा संघर्ष सहजपणे मोडला जाईल, तुम्हाला सहजपणे चिरडल्या जाईल. म्हणून अगोदर शिका, मग संघटित व्हा आणि मग नंतर एकजुटीने संघर्ष करा, तर तुमचा विजय निश्चित आहे. आणि तो विजय निश्चित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जसे विचार आपण लक्षात ठेवले तसे छत्रपती शिवाजी महाराज यांचा गनिमी कावा लक्षात ठेवा. गनिमी कावा शत्रूंना किंवा तुमच्या विरोधकांना तुम्ही काय करत आहे याचा सुगावाच लागू देऊ नका. अतिशय गोपनीयता बाळगून तुम्ही कामं करा, तर तुम्ही सक्सेस होसाल. कारण तुम्हाला फसवून अनेक जाती अतिशय गोपनीयरित्या मराठा आरक्षणचा जसा गाजावाजा होतोय तसा गाजावाजा न करता अनेक जाती गुपचूप घातल्या. हो, तुम्ही झोपमध्येच होते. तुम्हाला गनिमी काव्यामध्ये ठेवलं त्यांनी. आत्ताच 29 जाती गेल्या. मागच्या वर्षी सुमारे 15 जाती OBC आरक्षणामध्ये गेल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा. कुठेतरी गाजावाजा झाला का? म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा आदर्श घ्या, यांचा जो संघर्ष लक्षात घ्या आणि त्यानुसार समाजासाठी धडपड करा. संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे ठाम उभे राहा. आता जरी आपल्या सरकारने फसवलं असं आपण गृहीत धरूता तरी हरकत नाही. आपण परत एकदा मनोजदादाच्या नेतृत्वामध्ये लढा उभा राहूता. आरक्षण मिळवण्याचा एकच मार्ग आहे, संघर्ष करा, संघर्ष करा. आरक्षण मिळवण्याचा हाच मार्ग खरा, दुसरा मार्ग काहीच नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जाऊ, जय शिवराय. माहिती आवडल्यास आपण जास्तीत जास्त शेअर करा. SMS महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.